मी गेल्यावर तुला वाटेल की आपल्या बाबांनी वाचली सारी पुस्तकं, पण नाही, अर्धही वाचता आलेलं नाही, येणारही नाही हे ठाऊक होतं मला, तरी मी संमत गेलो होतो. माझ्या बापानं काहीच सोडलं नव्हतं माझ्यासाठी मागे. माझ्या बापानं काहीच सोडलं नव्हतं माझ्यासाठी मागे, ही अक्षर ओळख सोडून. जिच्या मागे धावत पोचलोय मी इथपर्यंत, तुला सांगण्यास समजावण्यासाठी की मलाही सोडता येणार नाही काहीच मागे स्थावर जंगल तुझ्यासाठी. ही काही पुस्तकं आहेत, ही काही पुस्तकं आहेत फक्त, जी तुला दाखवतील वाट, जी तुला दाखवतील वाट, चालवतील, थांबवतील, पळवतील, टाकतील संभ्रमात, सोडवतील गुंते, वाढवतील पायाखालचं चिखल, त्यात बुडवतील, सडवतील, तुडवतील, अडवतील, हरवतील, सापडतील, तुझ्यासाठी काहीही करतील. ही पुस्तक तू समोर आल्यावर नेहमीच तुला कवेत घेऊन मी माझ्यातली धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो. तशीच ही पुस्तकं उघडतील मधोमध, येतील कवे तुझ्या, येतील कवे तुला होतील हृदयाचे ठोके. यांच्यामध्ये उत्तरं आहेत दडलेली, अनेक प्रश्नही असतील, प्रश्नांमध्ये कदाचित प्रश्नही नसतील. एक लक्षात ठेव, आपलं आयुष्य पल्प फिक्शन, कधी सेल्फ हेल्प, आपलं आयुष्य पल्प फिक्शन, कधी सेल्फ हेल्प, कधी क्लासिक, कधी किचकट, कधी सोपं असतं. या सगळ्यात वाईट काहीच नसतं. त्यावेळी हाती लागलेलं पुस्तक हे त्यावेळीची गरज असतं, समज असतं. मी नसेन तेव्हा ही पुस्तकं असतील जी नेतील तुला जायचं आहे तिथं. फक्त मी जिथे असेल तिथे मात्र तुला पोहोचता येणार नाही, कारण फार आधीच मी होऊन गेलेलो असेल एखादी कविता, एखादी कथा, एखादी कादंबरी, एखाद्या पुस्तकात. माझी अनावर आठवण आली की या प्रचंड ढिगाऱ्यातलं ते एक पुस्तक शोध, तुझा पुढचा प्रवास बघ कसा सोपा होत जाईल.